नाशिकमध्ये लोकसभा उमेदवारीवरून शिंदे गटात पेच निर्माण होऊ शकतो. स्वामी शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढायला इच्छुक असून त्यांनी काल रात्री एकनाथ शिंदेंची मुंबईत भेट घेतली. उमेदवारी मिळाली तर ठीक, नाही मिळाली तरी निवडणूक लढण्यावरती ते ठाम आहेत. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची या निर्णयामुळे पंचायत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. लंके अहमदनगरमधील पारनेरचे आमदार आहेत. त्यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंची पुण्यात भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नव्हती. तसंच शरद पवारांसोबत जाण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. निलेश लंके जिथे जातात तिथे त्यांच्या बॅनरवर शरद पवार यांचाच फोटो आहे. त्यामुळे ते पक्षात येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. मात्र 1 आठवडा 2 आठवडा बोलून चालणार नाही. जी भूमिका घ्यायची ती तातडीनं घ्यावी अशी प्रतिक्रियाही रोहित पवारांनी दिली. ते संभाजीनगरात बोलत होते. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. दरम्यान निलेश लंकेंच्या प्रवेशाबाबत शरद पवारांनी मात्र दुजोरा दिलेला नाही. लंकेंच्या प्रवेशाबाबत शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारलं असता मला काही ठाऊक नाही, ही चर्चा मी तुमच्याकडूनच ऐकतोय असं शरद पवार म्हणाले. सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आदिती तटकरे, सुनील शेळके यांच्यासह अजित पवार गटाचे 12 बडे नेते, मंत्री, आमदार लवकरच भाजपत प्रवेश करणार आहे असं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलंय. तर अजित पवारांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार गटाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार. अजित पवार बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहणार असा टोलाही लोंढेंनी लगावलाय. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावं यासाठी काँग्रेसनं ठाकरेंना मातोश्री बंगल्यावर जाऊन निमंत्रण दिलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. राहुल यांची भारत जोडो यात्रा उद्या महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड यांनी मैदानाची पाहणी केली.